आणि माझ्या मुलीलाही माझं कौतुक आहे आणि ती आता इथे नसते, आता ती जाईल 8 दिवसात, ती परत परदेशात जाईल. तर तिला हे बरं वाटलं की मी गेल्यानंतर तू बिझी आहेस, तू कामात व्यस्त राहणार आहेस, व्यग्र राहणार आहेस आणि तुझ्याबरोबर माझ्यासारखीच मुलं आहेत तुला, जे तुझी काळजी घेतील, ज्यांच्याशी तू बोलू शकशील. त्यामुळे असे त्यांच्या रिॲक्शन्स आहेत. आणि ती मस्करीत म्हणाली की मालिकेचं नाव तुझ्यावरून घेतलं आहे का? कोण होतीस तू, काय झालीस तू? तर त्या दोघांनाही कौतुक आहे, निश्चित कौतुक आहे. माझ्या आईला आहे, माझ्या माझ्या घरच्या सगळ्यांना. मी जेव्हा काम करते तर त्यांना बरं वाटतं, आनंद होतो, कारण मी खूप वर्ष हे काम करते आणि मला मालिका करायला आवडतात. हेच कौतुक प्रेक्षकांना सुद्धा आहे. पण डेली सोप म्हटल्यावर ना आपण रोज प्रेक्षकांसमोर जातो, ते एक वेगळं चॅलेंज असतं. पण अशा डेली सोपमधनं एक प्रेक्षकांची मिळालेली प्रतिक्रिया कोणत्या भूमिकेसाठी जी नेहमी लागते? मला आभाळमायासाठी तर मिळालीच, पण जुई येते रेशीमगाठीनंतर मी जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्राची माई झाले. म्हणजे कोणीही मला प्रेक्षक भेटले की माई कशा आहात, सुखावते मी, छान वाटतं. आणि ही माई साकारण्यामध्ये फक्त माझ्या एकटीचा हात नाही आहे, तर त्या दिग्दर्शकाचा आहे, त्या लेखकाचा आहे, त्या निर्मात्यांचा आहे. त्यामुळे ते सगळेजण माझ्याबरोबर असतात आणि मला खूप बरं वाटतं की माई म्हणून ओळखतात. मग त्यामुळे दुसऱ्या मालिकेतही माझं नाव माईच ठेवलं गेलं, तर ते बरं वाटतं, निश्चित बरं वाटतं. खूपच छान होत्या. मोने सर फारसं सोशल मीडियावर तसे नाही आहेत किंवा ते टी व्ही वगैरे फारसं बघत नाहीत. पण जेव्हा मी त्याला दाखवलं तर त्याला खूप छान वाटलं, अरे वेगळी काहीतरी आहेस ना ह्याच्यामध्ये, वेगळी दिसतेस तू काहीतरी, एवढंच त्याची रिॲक्शन होती. पण कौतुक निश्चित आहे त्याला. आणि तो आता बाहेर जाईल आणि जेव्हा आपले एपिसोड्स येतील तेव्हा बाहेर जे प्रेक्षक कौतुक करतील तर ते आवर्जून मला येऊन सांगतो, किंवा एखादी गोष्ट नाही कोणाला आवडली तीही मला येऊन सांगतो. आणि माझ्या मुलीलाही माझं कौतुक आहे आणि ती आता इथे नसते, आता ती जाईल 8 दिवसात, ती परत परदेशात जाईल. तर तिला हे बरं वाटलं की मी गेल्यानंतर तू बिझी आहेस, तू कामात व्यस्त राहणार आहेस, व्यग्र राहणार आहेस आणि तुझ्याबरोबर माझ्यासारखीच मुलं आहेत तुला, जे तुझी काळजी घेतील, ज्यांच्याशी तू बोलू शकशील. त्यामुळे असे त्यांच्या रिॲक्शन्स आहेत. आणि ती मस्करीत म्हणाली की मालिकेचं नाव तुझ्यावरून घेतलं आहे का? कोण होतीस तू, काय झालीस तू? तर त्या दोघांनाही कौतुक आहे, निश्चित कौतुक आहे. माझ्या आईला आहे, माझ्या घरच्या सगळ्यांना. मी जेव्हा काम करते तर त्यांना बरं वाटतं, आनंद होतो, कारण मी खूप वर्ष हे काम करते आणि मला मालिका करायला आवडतात. हेच कौतुक प्रेक्षकांना सुद्धा आहे. पण डेली सोप म्हटल्यावर ना आपण रोज प्रेक्षकांसमोर जातो, ते एक वेगळं चॅलेंज असतं. पण अशा डेली सोपमधनं एक प्रेक्षकांची मिळालेली प्रतिक्रिया कोणत्या भूमिकेसाठी जी नेहमी लागते? मला आभाळमायासाठी तर मिळालीच, पण जुई येते रेशीमगाठीनंतर मी जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्राची माई झाले. म्हणजे कोणीही मला प्रेक्षक भेटले की माई कशा आहात, सुखावते मी, छान वाटतं. आणि ही माई साकारण्यामध्ये फक्त माझ्या एकटीचा हात नाही आहे, तर त्या दिग्दर्शकाचा आहे, त्या लेखकाचा आहे, त्या निर्मात्यांचा आहे. त्यामुळे ते सगळेजण माझ्याबरोबर असतात आणि मला खूप बरं वाटतं की माई म्हणून ओळखतात. मग त्यामुळे दुसऱ्या मालिकेतही माझं नाव माईच ठेवलं गेलं, तर ते बरं वाटतं, निश्चित बरं वाटतं. अगदीच. पण आता या सगळ्यांसोबत जसं मग अशी बोलली की एक रुबाबदार ही भूमिका आहे, या सगळ्यांसोबत कुठेतरी तो हळवेपणा आम्हाला या भूमिकेत पाहायला मिळेल, काय वेगवेगळ्या गोष्टी आणखी पाहायला मिळेल? खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. नुसतीच हळवी नाही आहे, तर कणखर आहे, कडक आहे. आणि चूक झाली तर माफ करणाऱ्यातली नाही आहे. मग ती स्वतःच्या बाबतीत का होईना, पण ती माफ करत नाही. त्यामुळे खूप वेगवेगळे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. नक्कीच. आता इथेच थांबते, कारण खूप अजून इंटरव्ह्यू द्यायचे आहेत. पण प्रेक्षकांना जाता जाता काय सांगा? 28 एप्रिलपासून रोज रात्री 8 वाजता आमची मालिका येते, कोण होतीस तू, काय झालीस तू. स्टार प्रवाहावर तुम्ही भरभरून प्रेम करता आणि म्हणूनच आज ही वाहिनी नंबर 1 वरती आहे, एक नंबर वाहिनी आहे. आणि तसंच प्रेम तुम्ही आमच्या मालिकेला निश्चित द्याल. मला तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे. तुम्ही निश्चित आमच्यावर प्रेम करताय, ते द्विगुणित हो, एवढीच माझी इच्छा आहे. येस. आणि मी देखील तुमची भूमिका ही पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.